इराणचा बादशहा शाह अब्बास याने शिवाजी महाराजांचे पराक्रम सांगत औरंगजेबाच्या अब्रूच्या चिंध्या थेट औरंगजेबाला पत्र लिहून कशा केल्या याची ही धक्कादायक, रंजक पण दुर्लक्षित अशी हकीकत आहे आणि ती अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी आहे. नमस्कार इतिहास मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम आणि स्वतंत्र स्वराज्य स्थापन करण्याचे युगप्रवर्तक कार्य महाराजांच्या राजमंडळाचे सभासद कृष्णाजी अनंत सभासद यांनी सभासद बखरीमध्ये आणि महाराजांचे एक मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनवीस यांनी 91 कलमी बखरीत वर्णन केलेले आहे. महाराजांची कीर्ती त्यांच्या हयातीतच त्यावेळी भारतात असणाऱ्या इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांनी लिहिलेली आहे आणि त्यामुळे महाराजांच्या पराक्रमाचा डंका आशिया आणि युरोपमध्ये त्या काळीच वाजत गाजत होता. त्याच काळी महाराजांचे पराक्रम पर्शियाच्या म्हणजे इराणच्या बादशहापर्यंत सुद्धा पोहोचले होते आणि त्याच पराक्रमांचे वर्णन करत त्याने थेट औरंगजेबाची लायकी आणि इज्जत काढल्याचा प्रकार फार विलक्षण आहे. या संपूर्ण प्रकरणामागे इराणी सल्तनत आणि मोगल सल्तनत यांच्यात अनेक वर्षे चाललेल्या वैराची पार्श्वभूमी होती. अफगाणिस्तानच्या ताब्यावरून आणि त्यातल्या त्यात कंदाहारच्या किल्ल्यावरून हा संघर्ष सुरू झाला होता. पण पुढे जेव्हा 1658 साली औरंगजेबाने स्वतःच्या बापाला म्हणजे शहाजहानला कैद करून भावांना मारून मोगल तख्त काबीज केले, तेव्हा शाह अब्बासने तत्कालीन शिष्टाचारानुसार औरंगजेबाचे अभिनंदन करायला बुदात बेग याला राजदूत म्हणून भेटवस्तू सोबत देऊन इराणहून दिल्लीला औरंगजेबाकडे पाठवले. हा बुदात बेग 22 मे 1661 रोजी औरंगजेबाला भेटला. याला परत पाठवताना औरंगजेबाने शाह अब्बाससाठी एक पत्र दिले होते आणि यात औरंगजेबाने स्वतःचीच अगदी वारेमाप स्तुती केली होती. यानंतर जवळपास 2.5 वर्षाने त्यावेळच्याच शिष्टाचाराप्रमाणे औरंगजेबाने त्याचा राजदूत म्हणून तरबियत खान याला इराणच्या शाह अब्बासकडे अनेक भेटवस्तू देऊन पाठविले. या तरबियत खानाला परत पाठवताना त्याच्यासोबत शाह अब्बासने औरंगजेबाला देण्यासाठी एक पत्र दिले होते. हे पत्र 1665 सालचे आहे. अर्थात महाराजांचे 1663 सालचा शाहिस्तेखानावरील छापा आणि 1664 सालची सुरतेची प्रचंड मोठी लूट हे 2 मोठे पराक्रम शाह अब्बासला माहिती झाले होते. याच पत्रात शाह अब्बासने शिवरायांच्या पराक्रमांचे वर्णन करून औरंगजेबाला उघडपणे जोडे मारले होते. फारसी भाषेतील हे पत्र फरामीन उस सलातीन या फरमानांच्या ग्रंथात दिलेले आहे. याचे इंग्रजी भाषांतर जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या हिस्टरी ऑफ औरंगजेब खंड 3 मध्ये आणि कैलासवासी ग भा मेहेंदळे यांनी त्यांच्या शिवाजी हिज लाईफ अँड टाइम्स या ग्रंथामध्ये दिलेले आहे. या दोन्ही भाषांतरामध्ये थोडासा फरक आहे. त्या पत्राचे संक्षिप्त मराठी भाषांतर शिवकालीन पत्रसार संग्रह या पुस्तकात मराठीत दिलेले आहे. आपण जदुनाथ सरकारांनी दिलेले इंग्रजी भाषांतर मराठीमध्ये पाहूयात. या पत्रामध्ये औरंगजेबाला झोडपताना शाह अब्बास शिवरायांच्या पराक्रमांचे वर्णन असे करतो. आम्ही असे ऐकले आहे की बादशहा म्हणजे औरंगजेब हा कमकुवत, असहाय्य आणि असमर्थ असल्याने हिंदुस्थानमधील जमीनदारांनी म्हणजे स्थानिक लहान मोठ्या सत्ताधाऱ्यांनी बंडाळी माजवली आहे. या सर्वांमध्ये मुख्य शिवा नावाचा एक अधर्मी काफिर आहे. इथे शाह अब्बास महाराजांचा एकेरी उल्लेख करतो आहे, तसेच त्यांना अधर्मी काफिर असे म्हणतो आहे. मध्ययुगातील प्रत्येक सुलतान हिंदूंचा उल्लेख असाच करीत असे. महाराजांचा सुद्धा असाच उल्लेख करण्याची हीच पद्धत औरंगजेबासकट विजापूरचा आदिलशहा सुद्धा सुरुवातीला वापरत होता. तर शाह अब्बास त्याच्या त्या पत्रात म्हणतो, या सर्वांमध्ये मुख्य शिवा नावाचा अधर्मी काफिर आहे, ज्याचे नाव सुद्धा आजवर कुणाला माहिती नव्हते. पण आता तुमच्या असमर्थतेचा आणि तुमच्या सैन्याने त्याच्यासमोर घेतलेल्या माघारीचा फायदा घेत त्याने स्वतःला पर्वत शिखराप्रमाणे उंच आणि दृश्यमान केले आहे. त्याने अनेक किल्ले हिसकावून घेतले, तुमच्या पुष्कळ सैनिकांना ठार आणि कैद केले, बराच भूभाग काबीज केला, तुमची अनेक बंदरे, शहरे, खेडी लुटली आणि त्यांचा नाश केला आणि आता तो थेट तुमच्या विरुद्ध लढण्याची महत्वाकांक्षा बाळगून आहे. तुम्ही स्वतःला अलमगीर म्हणजे जगत जेता म्हणवून घेता.
पण तुम्ही फक्त स्वतःच्या बापावरच विजय मिळवलेला आहे. बापाची जमीन आणि संपत्तीचे कायदेशीर वारस असलेल्या स्वतःच्या भावांना ठार मारून तुम्ही न्यायाला तिलांजली दिली आहे. जिथे मर्दपणा आवश्यक आहे अशा सर्व कामात तुम्ही अपयशी झाला आहात. बंडखोरांना शासन करणे हे तुमच्या शक्तीबाहेरचे आहे, म्हणजे ती ताकद तुमच्यात नाही. आता बहुतेक मला स्वतःलाच हिंदुस्थानात येऊन हे सर्व अराजक नष्ट करायला तुम्हाला मदत करावी लागेल असे मला वाटते आहे. तुमच्या दुर्दैवाच्या घेऱ्यातून देव तुमचे रक्षण करो. जदुनाथ सरकारांनी मूळ फारसीमधील 2 महत्त्वाची वाक्ये त्यांच्या या भाषांतरात वगळलेली आहेत आणि ती कैलासवासी ग भा मेहेंदळे यांनी त्यांच्या शिवाजी हिज लाईफ अँड टाइम्स या ग्रंथात दिलेली आहेत. यातील एक वाक्य आहे, बादशहा म्हणजे औरंगजेब पिदरगिरीलाच आलमगिरी समजत आहे. यातील पिदर म्हणजे बाप आणि गिरी म्हणजे ताब्यात, कैदेत किंवा कब्जात ठेवणे. म्हणजे बापाला कैद करण्याच्या कृत्याला जग जिंकण्याच्या बरोबरीचे मानतो आहे. थोडक्यात हा आलमगीर नसून फक्त पिदरगीर आहे. आणि दुसरे वाक्य आहे, प्रत्येक बाबतीत बादशहाने म्हणजे औरंगजेबाने कपटाचा वापर केला आणि लबाडी, फसवणूक, खोटेपणा तसेच विश्वासघात करूनच विजय मिळवलेले आहेत. महाराजांच्या पराक्रमांचे वर्णन करून औरंगजेबाची लायकी थेट त्यालाच पत्र लिहून काढणारे शहा अब्बासचे हे पत्र खरोखर एकमेव आणि अद्वितीय असेच आहे. इथे मध्येच एक बाब सांगतो. सोशल मीडिया आणि इंटरनेटवरून उचलेगिरी करणारे काही अर्धवट लोक औरंगजेबाच्या या अपमानाशी थेट शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेचा भलताच काल्पनिक आणि खोटा संबंध जोडून यूट्यूबवर बडबड करताना दिसतात. हे म्हणतात औरंगजेब महाराजांना आग्र्यात पकडून ठेवू शकला नाही म्हणून शहा अब्बासने औरंगजेबाचा तशा शब्दात पाणउतारा केला होता. या बिंडोकांना हे सुद्धा माहिती नसते की शहा अब्बासचे ते पत्र 1665 सालचे आहे आणि महाराजांची आग्र्याहून सुटका 1666 सालची आहे. अर्थात शहा अब्बासच्या त्या पत्राशी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा संबंध जोडणे तद्दन मूर्खपणाचे आहे. तेव्हा तसले काही कुणी कुठे सांगू लागला तर तो इतिहासाच्या बाबतीत पक्का अडाणी आहे हे तुम्ही नक्की समजा. शहा अब्बासने औरंगजेबाच्या केलेल्या त्या अपमानाच्या घटनेचे आणखी एक वर्णन उपलब्ध आहे. निकोलाय मनुची हा इटालियन प्रवासी औरंगजेबाच्या कारकिर्दीत अनेक वर्षे भारतात राहिला होता. त्याने मोगलांची नोकरी केली होती. तसेच तो मोगल दरबार आणि अनेक महत्त्वाच्या मोगल सरदारांशी चांगला परिचित होता. हा मनुची शहा अब्बासने तरबियत खानासमोर औरंगजेबाचा अपमान करताना काय केले त्याचे वर्णन स्टोरिया डो मोगोर या पुस्तकात करतो. याच पुस्तकाच्या असे होते मोगल या नावाच्या मराठी भाषांतरात त्या प्रकाराचे वर्णन असे आहे. तरबियत खानाने शहा अब्बासला दाखवलेल्या औरंगजेबाच्या नाण्यावर पुढील वाक्य होते, सिक्का जद दर जहां चू बद्र मुनीर शहा औरंगजेब आलमगीर. म्हणजे विश्वात सूर्यचंद्राप्रमाणे जगज्जेता औरंगजेब याने आपला शिक्का मारला. औरंगजेब स्वतःला जगज्जेता समजत आहे हे ऐकून औरंगजेबाची कुचेष्टा करीत शहा अब्बास म्हणाला, औरंगजेबाच्या नाण्यावर खरे तर अशी अक्षरे पाहिजेत, सिक्का जद ब कुरसे पनीर औरंगजेब बरादर कुश ये पिदरगीर. म्हणजे पनीरच्या गोळ्यावर मारलेला हा शिक्का आहे औरंगजेबाचा, ज्याने भावांना मारले आणि बापाला कैद केले. आता या सर्वाचा सारांश काय तर औरंगजेब हा बादशहा म्हणून नालायक असल्याने शिवरायांनी औरंगजेबाला अनेक वेळा धूळ चरून पराक्रमाने स्वतःला मोठे केले आणि आता शिवरायांनी थेट औरंगजेबालाच आव्हान दिले आहे. पण हा औरंगजेब खरे तर फक्त पिदरगीर आहे आणि स्वतःला आलमगीर म्हणून घेतो आहे. औरंगजेबाचा पान उतारा करायला नेमका शिवरायांचा पराक्रमच इराणचा बादशहा शहा अब्बासला आठवावा. यातच महाराजांच्या कर्तृत्वाची दखल इराणच्या बादशहाने अगदी नेमकेपणाने कशी घेतली होती हेच दिसते. जणू शिवरायांच्या पराक्रमाचे वर्णन करून औरंगजेबाची लायकी दाखवताना शहा अब्बास औरंगजेबाला म्हणतो आहे, क्या आलमगीर बनेगा रे तू, सिर्फ अकेले शिवाजी राजा ने तेरी बादशाहत की औकात दिखा दी है. जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.